रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर मी आज इकडे हिरनंदानी इस्टेटच्याच आतमध्ये TCS कंपनीला लागून असणारं द रोडॉज नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्या द रोडॉज नावाच्या कॉम्प्लेक्समध्येच आपण तसं बघितलं तर पहिल्या माळ्यापासून जवळजवळ 18 माळ्यापर्यंत असणारी बिल्डिंग आहे आणि आपण सेकंड फ्लोअरलाच एक 665 कार्पेट असणारा विथ एक पार्किंग असेल असा एक फ्लॅट आपण खरं दाखवायचा प्रयत्न करतोय। हे जे गृहस्थ आहेत हे खूप कष्टातनं वर आलेले आहेत आणि कष्टातनं वर येऊन मग त्यांनी आता त्या पुढे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत। तर ते खरं तर त्यांचं कारण हे आहे की बाबा ही इन्व्हेस्टमेंट विकून मग ते पुढचा जो त्यांनी विला वगैरे जे काय घेतलं आहे तिकडे त्यांना ट्रान्सफर व्हायचं। खरं तर त्याच्यामुळे हा विकण्यापाठीमागं हे कारण आहे। हे जे घर आहे इथे जर तुम्ही रोडॉजचा विचार केला तर इथं रेंटवरती जर फुल्ली फर्निश फ्लॅट द्यायचा जर प्लॅन ठरलं तर 60-65 हजार रुपये रेंट मिळतं आणि खाली फ्लॅट असेल तर 45 ते 50 हजार रुपयापर्यंत खरं तर रेंट मिळतं। ह्या घरामध्ये तसं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं सगळं काम केलेलं आहे आणि येऊन कलर वगैरे थोडा आपल्या चॉईसनुसार करायचं म्हणलं तेवढं एक करावं लागेल, अदरवाईज सगळं घर तयार आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। द रोडॉज हे हिरनंदानी बिल्डर्सनंच चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे आणि हा फ्लॅट तसा बघितलं तर खूप खुल्ला ओपन असा आहे आणि याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 7,000 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे। अधिक तुम्ही कोणत्याही बँकांकडनं जरी गेलात तर तुम्हाला लोन स्वसेवा उपलब्ध आहे। इथे OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर आहेत, म्हणजे असं काय वेगळं आहे असं काहीच नाही आहे, सगळं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीनं आहे। आणि जर आपण समजा कंपासच्या द्वारे जर आपण विचार करायला चालू केला तर बाहेर जाताना साऊथ ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना मात्र नॉर्थ वेस्ट असणारा हा फ्लॅट असू शकतो। ज्यावेळेला आपण खरं तर ह्या घराच्या बाहेर आल्यानंतर समोर जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट आहेत, त्यापैकी एक आपला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं कसे शूरॅक वगैरे जे त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आपल्या हिशोबाने बनवून ठेवलेले आहेत। मग ह्या साईडला जर आपण गेलो तर तुम्ही बघू शकता इकडे एक लिफ्ट, 2 जवळजवळ 3 लिफ्ट तुम्हाला ह्या फ्लोअरसाठी उपलब्ध असतील आणि हे सायकल वगैरे सगळं लावायला पण काही जागा उपलब्ध ह्या ठिकाणी लावलेले। CCTV कॅमेरा सिक्युरिटी वाईज जरी विचार केला तर सगळ्यात चांगलं आणि सुंदर असं हे कॉम्प्लेक्स आहे। इथे त्यांनी शूरॅकसाठी जागा ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर हे तुमच्या घरापुढे एवढं मोठं असणारं अंगण आहे। तसं तुम्ही बघितलं तर यांनी हे काम करताना इथूनच त्यांचं फर्निचरचं काम चालू होतं। त्याच्यानंतर मग हा तुम्ही बघू शकता एक सेफ्टी डोर त्यांनी चांगल्या पद्धतीनं बनवलेला हा एक सेफ्टी डोर आहे आणि मग आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतोय। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठा प्रशस्त आणि चांगला असा तुम्हाला हॉल मिळेल। ज्या हॉलमधनं जर आपण विचार केला तर हे समोर जर तुम्ही बघितलं तुम्हाला जे क्रिक आहे आपलं ते क्रिकचं पाणी तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामधनं दिसतं। अधिक जर आपण खाली नजर मारली तर ज्या ॲम्युनिटीज आहेत, गार्डन आहे किंवा ज्या ग्राउंड्स वगैरे आहेत ते सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। म्हणजे हिरनंदानीने हा तर हे पोडियमच्या वरती बनवलेलं गार्डन आहे आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। वरती पण जर तुम्ही बघितलं तुम्ही यांनी बघा फॉल सिलिंगचं याचे तर सगळं काम वगैरे पण खरं तर केलेलं आहे। म्हणजे हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की हॉल खरोखर खूप मोठा आणि खूप प्रशस्त आहे। डायनिंग टेबल इकडे लावल्यानंतर परत इथे पण असं एक स्टोरेजसाठी जागा आहे जिथे बऱ्यापैकी मोठं जास्तीत जास्त सामान तुमचं ह्या घरामध्ये ह्या स्टोरेजमध्ये होतं। आणि अधिक तुम्ही जर इकडे बघितलं तर तुम्ही इकडे बघू शकता की इथे पण किती मोठं डायनिंगचं स्पेस आहे। त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचा एक TV आपला TV लावून ठेवलेला आहे। म्हणजे तुम्हाला थोडक्यात मला हे सांगायचं की हे सोफा लागून पण जी जागा आहे ती खूप मोठी आणि प्रशस्त आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आपण इकडे किचनला येतो। किचनला तर ह्या लोकांनी इथं कपाट म्हणा, इथं फ्रीज म्हणा, परत ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे, परत ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म आहे। अधिक इकडे कपडे वॉश वगैरे भांडे वगैरे धुण्यासाठी इकडे पण एवढं मोठं। थोडक्यात मला हे सांगायचं किचनची साईज जरी तुम्ही बघितली तर मोठी प्रशस्त आहे। घरामध्ये आपल्याला थोडं डेंटिंगचं वर्क मात्र आहे, याच्यामध्ये आपल्याला काम करायला लागणार आहे, का थोडंसं त्या बिंडिंगची गरज आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत तेव्हा तुम्हाला प्रशस्त आणि मोठा असा बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो, जिथे ह्या साईडला कपाट आहे, इथे परत तुमचं ह्या साईडला मुलांचं रूम असल्या कारणाने इथे त्यांचं टेबल ह्या त्या सगळ्या गोष्टी, मुलाचा बेडरूम वगैरे। आणि अधिक इथे जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी भगवंताचं मंदिर वगैरे पण इथं मस्तपैकी बनवलेलं आहे। म्हणजे मुलाच्याच बेडरूममध्ये भगवंताचं मंदिर ह्या लोकांनी ठेवले। अधिक ह्या बेडरूममधनं जर आपण बघितलं तुम्हाला पाणी आणि हे सगळं खालच्या गार्डनचा पण पार्ट तुम्हाला इकडनं दिसतो। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथं तुळशीचं वृंदावन वगैरे पण त्यांनी ह्या साईडला तिकडं ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीचं खरं हा बेडरूम आहे। त्यांनी ह्याचं काम पण करून घेतलेलं, काय म्हणतात वास्तुतज्ञ वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पिरॅमिड्स वगैरे पण त्याच्या आतमध्ये लावलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला ना त्यावेळेला इथं तुम्हाला परत मोठं प्रशस्त असं बाथरूम, वॉशरूम
टॉयलेट इकडे आहे, जे ते पण तुम्ही बघितलं तर मोठं आहे. आणि अधिक जर तुम्ही इकडल्या साईडला आला तिथं वॉशिंग मशीनसाठी परत मोठा स्पेस आहे, जे यांनी प्रॉपर ह्या साईडला तुम्हाला वॉशिंग मशीन वगैरे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला परत आपलं एक अजून बेडरूम असतं. जे हे बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली ना तर बघा, हा बेड लागला आहे, एवढा मोठा बेड लागून परत ह्या साईडला 4 फूट जागा, परत त्या साईडला 4 फूट जागा, समोर 4 फूट जागा, अशा पद्धतीचा परत हा मोठा एक बेडरूम आहे. आणि अधिक तुम्ही जर बघितलं तिथं कपाटासाठी पण खूप मोठी आणि प्रशस्त अशी जागा म्हणे आता हे त्यांनी लावून ठेवले त्यांच्या हिशोबाने. तर त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूमच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इथं त्यांचं बाथटबवालं म्हणजे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं खूप मोठं आहे, जे तुम्ही ह्या साईडला जर बघितलं. अधिक इकडे जर तुम्ही आलात तर बघा, हे बाथटब वगैरे पण यांनी इथे यांच्या बेडरूममध्ये सेट केले. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर यांनी इथे पण जागा आहे, पण यांनी ही जागा आपल्या स्वतःच्या ऑफिससाठी युटिलाइज म्हणून करण्यासाठी परत ही तुम्ही दुसरं काहीतरी करायचं तर करू शकता. पण इथं अशा पद्धतीनं परत हे एक एवढी मोठी जागा पण तुम्हाला ह्या घरामध्ये मिळते. पण इथून एंट्री जी आहे इकडे तुमचं ऑफिसचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर एंट्री याची तुम्हाला बाथरूमकडनं आहे. सो तिकडे काय करायचं ते आपण नंतर ठरवू शकतो. म्हणून याच्यानंतर जर आपण ह्या साईडला जरी आलो तर ह्या बेडरूमची जरी आपण बघितली परिस्थिती तर ह्याचं जे हे आहे म्हणजे ह्या बेडरूममधनं जरी व्ह्यूचा विचार केला तर समोर पाणी, अधिक तुम्हाला हे गार्डन, तुमचं रोडाचं गार्डन पण तुमच्या ह्या याच्यामधनं दिसतं. अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे. ह्या मालकांना हे घर विकायचं आहे, थोडीशी अर्जन्सी पण आहे, नाही असं नक्कीच नाही आहे. पण याची किंमत ठेवताना यांनी 2,25,00,000 रुपये आपल्याला जस्ट सांगितलेली आहे. 2,25,000मधनं कमी करणार आहेत, पण खूप असा मोठी तफावत राहील किंवा अशा पद्धतीने नाही, पण ते कमी करतील. त्यांना खरोखर गरज आहे विकण्याची. तर जर कोणाला हा हिरानंदानी रोडाचा फ्लॅट बघायचा असेल आणि जर अशा हायर साईडचा फ्लॅट आहे किंवा म्हणजे हायर साईडचा इन द सेन्स जर वरती आणि असं ओपन व्ह्यूवाला जर फ्लॅट हवा असेल आणि जर कोणाला घ्यायची इच्छा असेल तर हा फ्लॅट आपण नक्की दाखवू शकतो. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगत राहा. आणि तेवढं कृपा करून आमच्या स्वागत प्रॉपर्टीला सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त लोकांनी आमच्या घरं बघत राहावा, कारण तुमची ही कृपादृष्टी आमच्यावरती असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या कामामध्ये ऊर्जा तयार होते आणि मग जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा आम्हाला पण छंद लागतो किंवा मजा वाटते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, आमचे घरं जास्तीत जास्त बघा आणि आमचे सबस्क्रायबर्स जास्तीत जास्त आम्हाला करा. तुर्तास थांबलो मंडळी. रामकृष्ण हरी.